गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करून भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्व दत्त भक्तांना, साधकांना, गुरुचरित्राच्या वाचकांना नमस्कार करून माझ्या सेवेला मी प्रारंभ करतो. आपण 26, 27 आणि 28 या गुरुचरित्राच्या 3 अध्यायावर एकत्रितपणे विचार करतो. आज थोडासा विचार असा करूया की हे जे 2 ब्राह्मण आलेले आहेत, हे मुसलमान बादशाह समोर वेद म्हणतायत, वेदांचा अर्थ सांगतायत आणि तो आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची निंदा करतो. या वेदांचा अर्थ ऐकून हे जे अज्ञानी लोक आहेत हिंदू धर्मातले, त्यांना हा धर्म कसा चुकीचा आहे हे तो सांगतोय. आणि हे जे अज्ञानी हिंदू जन आहेत हे सगळे त्याचं ऐकून ते पण या हिंदू धर्माची निंदा करायला लागले. परंतु या 2 ब्राह्मणांनी त्याच्या वादाला खंडित करायचा प्रयत्न कधीही केलेला नाही. तो म्हणतो ते कसं बरोबर आहे हेच ते सांगायला लागले. कारण राजाश्रय त्यांना सोडायचा नव्हता. राजाश्रयामुळे मिळालेला मानमरातब त्यांना सोडायचा नव्हता. त्यांना मिळालेला हत्ती त्यांना गमवायचा नव्हता. त्याच्याकडून मिळणारा पैसा अडका त्यांना सोडायचा नव्हता. म्हणून त्यांनी कधीही या राजाच्या बोलण्याचं खंडन करायचा कधीही प्रयत्न केला नाही. या राजानं या मूर्तीपूजेचं खूप निंदा त्या ठिकाणी केलेली आहे. वस्तुतः या सनातन वैदिक हिंदू धर्माला मूर्तीपूजेचं हे एक फार मोठं देण आहे. मूर्तीपूजेची फार मोठी आवश्यकता या सनातन वैदिक हिंदू धर्माला आज आहे. मूर्तीपूजा हजारो वर्षापासून चालू आहे. आज आपण कर्नाटकमध्ये बघितली मोठी मोठी मंदिरं आहेत, मंदिरामध्ये मूर्ती. परंतु हा राजा म्हणायचा की त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला एखाद्या छोट्याशा मूर्तीमध्ये बघणं हे त्या परमशक्तीचं विडंबन आहे असं तो म्हणायचा. परंतु हिंदू धर्मानं जे दगडाला देव मानलेला आहे, झाडाला देव मानलेला आहे, पाण्याला देव मानलेला आहे, लाकडाला देव मानलेला आहे, संपूर्ण चराचर हेच त्या परमेश्वराचं स्वरूप आहे असं समजून ही मूर्तीपूजा सुरू झाली. मूर्तीपूजा सुरू कुठून झाली तर अर्जुनाला 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या विभूती योग सांगितलं. हे जगतामध्ये जे जे दिसतं ते सगळं माझं स्वरूप आहे असं देवाने अर्जुनाला सांगितलं. जे जे चांगलं दिसतं ते सगळं माझं स्वरूप आहे असं तू, माझी विभूती आहे असं तू मान. आणि हेच त्याला समजावून सांगण्याकरता 11व्या अध्यायामध्ये आपलं विश्वरूप त्याला दाखवलं. आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवल्यानंतर 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला भक्तियोगाला सुरुवात झाली, त्या भक्तियोगाच्या सुरुवातीला अर्जुन देवांना प्रश्न विचारतो, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योगवित्तमाः. अर्जुन विचारतो देवांना की देवा, तुमचं व्यक्त रूप मी पण बघितलं, तुमचं अव्यक्त रूप पण मी बघितलं, संपूर्ण जग म्हणजेच तुम्ही आहात हे तुमचं विश्वरूप मी बघितलं. आणि आता माझ्या घोड्याचे लगाम हातात धरून उभारलेलं हे तुमचं जे सगुण रूप आहे हे पण मी आता बघतोय. मग तुमच्या त्या अव्यक्त रूपाची आम्ही पूजा करावी का व्यक्त रूपाची आम्ही पूजा करावी? तुम्ही अव्यक्त आहे का तुम्ही व्यक्त आहे? कुठली पूजा करणं श्रेयस्कर आहे? सगुण पूजा श्रेयस्कर आहे की निर्गुण पूजा श्रेयस्कर आहे? तेव्हा देवाने सांगितले की निर्गुण पूजा श्रेयस्कर आहे. परंतु निर्गुण पूजा ही एवढी सोपी नाही आहे. ही सोपी नाही आहे.
देवानी सांगितलं की क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां, अव्यक्ताची पूजा, निर्गुणाची पूजा ही अत्यंत क्लेश देणारी, अत्यंत दुःखदायक आहे. त्यापेक्षा सगुण रूपाची पूजा ही अत्यंत सुख देणारी, अत्यंत आनंद देणारी. देहवद्भी असा शब्द वापरलाय. देहवद्भी म्हणजे काय, तर जे देहालाच मी मानणारे आहेत, देह म्हणजेच मी आहे असा विचार करणारे आहेत, म्हणजे जे पहिल्या पातळीवरचे भक्त आहेत, म्हणजे मॉन्टेसरीतला विद्यार्थी आहे, ज्युनियर KG मधला एखादं छोटं मूल नुकतंच शाळेला जायला लागतं, तसा एखादा भक्त भक्ती मार्गामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवतो, तर त्यानं काय करायचं, तर त्यानं सगुण उपासना करायची. आणि मी म्हणजे देह नव्हे, मी म्हणजे तो परमात्मा आहे ह्याचं प्रत्यक्ष ज्ञान ज्यांना झालेलं आहे, अहम ब्रह्मास्मी या पातळीवर जे पोचलेले भक्त आहेत त्यांनी निर्गुण उपासना करायची. पहिल्यांदाच मी निर्गुण उपासनेला लागतो म्हटलं तर त्यामध्ये अत्यंत कष्ट आहे, अत्यंत दुःख आहे. म्हणून त्या परब्रह्म परमात्म्याला एखाद्या छोट्याशा मूर्तीमध्ये आणून त्याची सगुण उपासना करायची आणि त्या सगुण उपासनेतून निर्गुणाला प्राप्त करून घ्यायचं. हा भक्ती मार्ग आहे, ही भक्ती आहे. आणि हीच भक्ती देवाला आवडते, देवाला अत्यंत प्रिय आहे. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्ही तोच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे, ज्ञानेश्वर माऊली. निर्गुण पण तूच आहेस, सगुण पण तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरं काय नाहीच आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे सत्वरे म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रकारांनी. सगुणाच्या आधारानंच निर्गुण आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपल्याला लहानपणी असा प्रश्न असतो की वैभवचं वय समीरच्या वयाच्या दुप्पट आहे, सचिनचं वय समीरच्या वयाच्या तिप्पट आहे. सचिनचं वय जर 20 असेल तर वैभवचं वय किती आहे असा प्रश्न येतो. तेव्हा प्रश्नाचं उत्तराला आपल्याला सुरुवात करत असताना पहिल्यांदा काहीतरी मानावं लागतं. वैभवचं वय X मानून, वैभवचं वय X मानून त्या गणिताला आपल्याला सुरुवात करायला लागते. आणि ज्यावेळा गणिताचं उत्तर प्राप्त होतं आपल्याला, समजा x = 10, x बरोबर 10 उत्तर आल्यानंतर पुन्हा x ची आवश्यकता राहत नाही. उत्तर आपल्याला प्राप्त झालंय, 10 उत्तर आलंय, x ची आवश्यकता आता नाही आहे. परंतु जोपर्यंत ते उत्तर आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत x ची आवश्यकता आहे. या मानवी जीवनामध्ये ज्या परमात्म्याला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला पहिल्यांदा आपल्याला काहीतरी मानावं लागतं. मग तुम्ही त्यांना दत्त माना, तुम्ही त्यांना लक्ष्मी माना, तुम्ही त्यांना विष्णू माना, तुम्ही त्यांना शंकर माना, तुम्ही त्यांना गणपती माना, काहीही माना, परंतु तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी मानावं लागेल. आणि त्यानंतर संपूर्ण जीवनामध्ये त्या मानलेल्या देवतेलाच आपल्याला तो परब्रह्म परमात्मा आहे असं मानून ज्यावेळा आपण त्याची उपासना करू त्या सगुणाची, त्याच वेळा त्या सगुणातूनच आपल्याला त्या निर्गुणाचं दर्शन होणार आहे. भक्ती मार्गामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवत असताना आपल्याला सगुणाची उपासना करणं श्रेयस्कर आहे. आणि देवाने हेच सांगितलंय की तुम्ही निर्गुण उपासना लगेच करू नका. निर्गुण उपासनेत अत्यंत क्लेश आहेत, अत्यंत दुःख आहे. कारण ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय आपल्याला सहजासहजी निर्गुणाकडे जाऊ देत नाहीत. कारण ही सगळीच इंद्रिय या पंचभौतिक पंचमहाभूतातून निर्माण झाली असल्यामुळे पंचभूताकडे आकर्षित होणारी आहेत, आपल्याला पंचभूतातल्या विषयांच्याकडे ओढणारी आहेत. ती सहजासहजी निर्गुणाकडे आकर्षित होत नाहीत, आकृष्ट होत नाहीत.
त्यांना अत्यंत कष्टानं तिकडे वळवावं लागतं. त्यामुळं त्यात अत्यंत कष्ट आहे, क्लेश आहे, दुःख आहे. हे जे निर्गुण उपासना करणारे जे भक्त असतात, हे या इंद्रियांचं दमन करतात आणि इंद्रियांचं दमन करून त्यांना निर्गुणाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही इंद्रिय सहजासहजी जात नाहीत. म्हणून निर्गुण उपासना करणारे जे असतात त्यांना अत्यंत कष्ट पडतात. त्यांना हठयोगाची प्राप्ती करून घ्यावी लागते. हठयोग करत असताना अत्यंत कष्ट पडतात. इंद्रियांचं दमन करताना अत्यंत कष्ट पडतात. परंतु या इंद्रियांच्याच आधारानं इंद्रियांनाच भगवंताला समर्पित करून भगवंताची भक्ती केली तर भगवंत अत्यंत प्रिय होता. म्हणून क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम. अव्यक्त पूजेमध्ये निर्गुणाच्या उपासनेमध्ये गतिर् दुःखम, अत्यंत दुःख आहे. म्हणून तुम्ही सगुणाची पूजा करा. हे ज्यावेळी कृष्णाने आपल्याला सांगितलं तिथून या सगुण पूजेला सुरुवात झाली. विनोबाजी भावेनी गीतेवर भाष्य करत असताना लक्ष्मणाची आणि रामाची आणि भरताचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला समजावून सांगण्याकरता. हे जे लक्ष्मण आहेत हे रामाची सगुण उपासना करणारे आहेत आणि हे भरत आहेत, हे भरत प्रभू रामचंद्रांची निर्गुण उपासना करणारे. लक्ष्मण सगुण उपासना करत असताना यांना वनवास दिलेला नसताना सुद्धा प्रभू रामचंद्रांना ते सोडायला तयार नाही आहेत. आपल्या स्वेच्छेनं त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या बरोबर वनवास पत्करलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या बरोबर सावलीसारखे राहिले. एक क्षणभर सुद्धा आपल्या नजरेतून त्यांना, आपल्या सदोदित नजरेत त्यांना ठेवलेला आहे प्रभू रामचंद्र. सर्व प्रकारची सेवा म्हणजेच सगुण उपासना या लक्ष्मणांनी केली आणि प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करून घेतलं. परंतु भरत जे आहे हे भरत निर्गुण उपासना करणारे आहे. हे संपूर्ण जे राज्य आहे हे प्रभू रामचंद्रांचं राज्य आहे. हे राज्य चालवणं हेच त्यांची उपासना, हीच त्यांची भक्ती आहे असं समजून ते निर्गुण उपासना करणारे आहेत प्रभू रामचंद्रांची. परंतु निर्गुण उपासना करत असताना सुद्धा त्यांना सगुणाचा आधार घ्यावा लागला. जेव्हा प्रभू रामचंद्रांना आणण्याकरता म्हणून हे जेव्हा त्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्र आहेत त्या ठिकाणी गेले, परोपरीनं समजावून सांगितलं तुम्ही अयोध्येला परत चला, राज्य तुमचं आहे, तुम्ही या राज्यावर बसा. परंतु प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आता आम्हाला येता येणार नाही, आम्ही 14 वर्षानंतर येऊ. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी आपल्या पादुका त्यांना दिल्या. पादुका म्हणजे काय आहे तर प्रभू रामचंद्रांचं सगुण रूप आहे. त्या पादुका भरताने आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्या पादुका आणून त्या सिंहासनावर ठेवल्या. म्हणजे निर्गुण उपासना करत असताना सुद्धा त्यांना सगुणाचा आधार घ्यावा लागला आणि निर्गुण उपासना सगुणाच्या आधाराने करून प्रभू रामचंद्रांना भरताने प्राप्त करून घेतलं. लक्ष्मणांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची सेवा करून सगुणाच्या आधारानं भगवान रामचंद्रांना प्राप्त करून घेतलं. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे सत्वरे. म्हणून मूर्ती पूजा अत्यंत महत्वाची आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्याकडं एक दत्तमूर्ती होती. गुरुदेव चरित्र वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही दत्तमूर्ती महाराजांच्या बरोबर प्रत्यक्ष बोलत असे, हट्ट करत असे, भांडण करत असे. एक दिवस दिवाळी होती. दिवाळी दिवशी या मूर्तीनं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितलं की आज आम्हाला गरम पाण्यानं आंघोळ पाहिजे, आज दिवाळी आहे. तेव्हा महाराजांनी सांगितलं की आम्ही अग्निस्पर्श करू शकत नाही, संन्यासी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला गरम पाणी देऊ शकत नाही. म्हणून ही दत्तमूर्ती रुसून नर्मदेच्या पाण्यात जाऊन अदृश्य झाली आणि तिथून रडल्याचा आवाज यायला लागला. म्हणून महाराज उठून नदीपर्यंत गेले. महाराज आत्ता नदीकडे का चाललेत म्हणून सगळी भक्त मंडळी महाराजांच्या बरोबर आली. महाराजांनी बुडी मारून मूर्तीला बाहेर काढलं. सगळ्या भक्तांनी विचारलं की महाराज काय झालं. तेव्हा महाराजांनी सांगितलं की दत्तगुरूंना आज गरम पाण्याची आंघोळ पाहिजे. सगळ्याच भक्तांना आनंद झाला. नर्मदेच्या तीरावर गरम पाणी तापवलं गेलं आणि दत्तमूर्तीला आणि महाराजांना दोघांनाही गरम पाण्याचं स्नान त्या ठिकाणी घातलं.
विवेकानंदांना ज्यावेळा यावर प्रश्न विचारला, मूर्तीपूजेवर ज्यावेळा प्रश्न विचारला, तेव्हा विवेकानंदांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंस माझे सद्गुरू जर कालीमातेच्या मूर्तीची पूजा करून कालीमातेच्या मूर्तीमध्ये जर त्यांना तिचं प्रत्यक्ष दर्शन होत असेल तर मूर्तीपूजा हीच खरी पूजा आहे. हाच खरा भक्ती मार्ग आहे. ज्यावेळी आपण 8-8 तास 10-10 तास रांगेत उभारून त्या भगवान तिरुपतींच्या समोर जाऊन उभारतो, क्षणभर दर्शन होतं. 8-8 तास 10-10 तास रांगेत उभारलेले आपण दमलेले भागलेले, परंतु त्या मूर्तीच्या समोर जाऊन उभारलो आपण आणि त्या परब्रह्म परमात्म्याचं मूर्ती रूपामध्ये आपल्याला क्षणभर दर्शन झालं की आनंदाच्या उकळ्या फुटतात. जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. त्या मूर्तीमध्येच त्या परब्रह्म परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं. आणखी एक उदाहरण सांगतो. आपण सुद्धा पंढरपूरला गेलो की 4-4 तास 5-5 तास रांगेत उभारलेला असतो, एवढा मोठा प्रवास करून आलेला असतो. परंतु ज्यावेळा प्रत्यक्ष त्या परमात्म्यासमोर आपण जाऊन उभारतो, मस्तक आपण त्यांच्या चरणावर ठेवतो, क्षणभर ते रूप बघतो. रूप बघितल्यानंतर जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आपल्याला वाटतं. त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होतं. याकरता मूर्तीपूजा ही अत्यंत महत्वाची आहे. या मूर्तीपूजेतूनच आपल्याला त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याची निश्चितपणानं प्राप्ती होईल. सगुणाचे मी आधारे निर्गुण पाविजे सत्वरे असं जे सांगतात, या सगुणातूनच आपल्याला निर्गुणापर्यंत जावं लागतं. डायरेक्ट जर आपण या निर्गुणाची उपासना करायला लागलो तर त्यात दुःख, त्यात कष्ट अत्यंत आहे. म्हणून ही मूर्तीपूजा ही फार मोठी देणगी आपल्याला या सनातन धर्मानं आपल्याला दिलेली आहे. या मूर्तीपूजेतूनच आपण परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचे आहे. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने अवतार धारण करून वाडीमध्ये सर्वांच्या करता मनोहर पादुकांची स्थापना केली. ती सुद्धा मूर्तीच आहे त्यांची. किंवा गाणगापूरमध्ये दिलेल्या पादुका त्यांना आपण निर्गुण पादुका म्हणतो, ते सुद्धा त्यांचं सगुणच रूप आहे. परंतु म्हणताना आपण त्यांना निर्गुण म्हणतो, परंतु ते सगुणच आहे. याच पादुकांच्या आधारानं, याच पादुकांची सेवा करून आपल्याला त्या निर्गुणाची म्हणजेच त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याची प्राप्ती आपल्याला निश्चितच होईल. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये 28व्या अध्यायानंतर काय काय घटना घडल्या, 28व्या अध्यायाच्या शेवटला काय काय झालं, नामधारकांनी काय प्रश्न विचारले, सिद्धांनी कशी उत्तरं दिली. एक महत्वाचा प्रश्न आता हे त्रिविक्रम भारती यती नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना विचारणार आहेत. खरोखर अत्यंत विचार करण्यासारखा हा 28वा अध्याय आहे. हा 28वा अध्याय आपण विचार करूया, त्याचं चिंतन करूया, भगवान दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.